अकोला जिल्ह्यामध्ये कपाशी पिकावरती बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। वाशिम जिल्ह्यामध्ये पपईच्या पिकावरती परिणाम, अतिवृष्टी आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे झाडांचीही वाढ खुंटली। अनेक भागामध्ये झाडांना अत्यल्प फळधारणा तर अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत। खानदेशातील थंडीचा पपई पिकाला मोठा फटका, खानदेशातील पपई उत्पादक अडचणीमध्ये तर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं पपई पीक हे धोक्यात आल्याची देखील माहिती। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका, हवामानातील बदल आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे फळबागांचं नुकसान, शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारमध्ये थंडीच्या पारा वाढल्यानं केळी पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव, केळी पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढ झाल्यानं आता वाढही पिकांची खुंटली आहे, शेतकरी त्यामुळे संकटात सापडलाय। भंडाराच्या माथाडीमध्ये केळीच्या शेतातून शेतकऱ्याला मोठा नफा, केळीच्या शेतीत मिळवलं आहे 4 लाखांचं उत्पन्न, गणेश शेंडे असं शेतकऱ्याचं नाव। वाशिम जिल्ह्यामध्ये 10,000 पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावरती चिया पिकाची लागवड, मात्र पीक विम्याचा समावेश नसल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण, कृषी विभागानं चिया पिकाचा पीक विम्यामध्ये समावेश करावा अशी शेतकऱ्यांची मागणी। गोंदियातील शासकीय धान खरेदीची मुदत संपली, शासनाकडून 15 डिसेंबरची मुदतवाढ देण्यात आली होती। या दरम्यान 1,09,193 शेतकऱ्यांनी केली नोंदणी, तर 8,55,000 क्विंटल धान खरेदी झाल्याची माहिती। जळगावच्या चोपडामध्ये शासकीय खरेदी केंद्र बंद असल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त, ज्वारी, मका, सोयाबीन शेतकऱ्यांना कमी दरात विक्री करावी लागतेय, शासकीय खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिमच्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यामध्ये युरिया खताची मागणी, उपलब्ध साठा अपुरा पडत असल्याचं चित्र समोर, रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी युरिया खत अत्यावश्यक, तातडीनं युरिया खताचं वितरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी। कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा प्रकार समोर, चंद्रपूर जिल्ह्यातला शेतकऱ्याचा धक्कादायक आरोप, तर चंद्रपूरच्या नांदखेड तालुक्यातल्या मिंथूर गावातला धक्कादायक प्रकार समोर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 970 शेतकऱ्यांना फळपीक विमा योजना आणि या नुकसान भरपाई द्यावी, ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची मागणी, तर वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेटही घेतली। नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये आज देखील वृक्ष लागवड, काल 1,000 झाडांची लागवड करण्यात आली होती। शहरामध्ये टप्प्याटप्प्याने 15,000 झाडांची लागवड केली जाणार। येवला तालुक्यामध्ये दिवसा शेतीसाठी वीज मिळावी या मागणीसाठी शेतकरी आणि राजकीय पक्ष आक्रमक, विंचूर चौफुली ते महावितरण कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय बोजे यांचा तहसील कार्यालयावरती मोर्चा, सरकारनं आरक्षण जाहीर केलं, मात्र सगळे कोळी जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले दिले नाहीयेत, आंदोलकांचा आरोप, तर तात्काळ मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा। कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार नाही हे जवळपास निश्चित, महापालिकेच्या निवडणुका लागल्यानं हद्दवाढीचा निर्णय तुर्तास तरी नाहीच। अहिल्यानगरच्या अकोलेकरांचा रेल्वे मार्गासाठी यलकार, रेल्वे मार्गाच्या मागण्यांसाठी आज अकोले बंदची हाक, हजारो नागरिकांचा प्रांत कार्यालयावरती मोर्चा, यावेळेस आंदोलकांकडून अकोले ते संगमनेर बाईक रॅलीही काढण्यात आली। सातारा जिल्ह्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयात देखील शुकशुकाट, मात्र संपामुळे संपूर्ण प्रशासकीय कामकाज ठप्प असल्यानं नागरिकांचा मनस्ताप। जळगावच्या चोपडा ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांचा कामकाजावरती बहिष्कार, जोपर्यंत शासनाकडून नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर मिळत नाही तोपर्यंत काम बंद राहणार असाही इशारा। सोलापूरच्या करमाळा तहसील कार्यालयामध्ये कामबंद आंदोलन, अधिवेशन काळामध्ये तहसीलदार, मंडलाधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केल्यानं कर्मचारी चांगलेच आक्रमक, निलंबन रद्द करण्याचीही मागणी। गंगाखेडमध्ये 110 कुटुंबियांना जागा रिकामी करण्यासंदर्भात मिळालेल्या नोटीस विरोधात आंदोलन, रिपब्लिकन सेनेकडून तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन, 110 कुटुंबियांना दिलेली नोटीस रद्द करण्याचीही मागणी। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये बल्हाणे ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या, छेडाछेडीच्या आरोपात अटकेतील फरार आरोपीला संगनमतानं पळवल्याचा पोलिसांवर ठपका, आरोपींना अटक होईपर्यंत पोलीस स्टेशन न सोडवण्याचाही इशारा। ईश्वरपूरच्या पोलीस ठाण्यामध्ये एका कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, तक्रार घेत नसल्यानं डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, वृद्ध महिलेला अपमानास्पद वागणूक दिल्यानं तक्रार घेण्याची मागणी।
छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मशानभूमी नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोरच रचली चिता। खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव या ठिकाणी घडला प्रकार। मृत तरुणाच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थांचं पुढचं पाऊल। अहिल्यानगरच्या अकोलेकरांचा रेल्वे मार्गासाठी एल्गार। अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांचा संगमनेर प्रांत कार्यालयावरती मोर्चा। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले संगमनेर मार्गे नेण्याची या सगळ्या ग्रामस्थांची मागणी। 1 जानेवारी ते 3 जानेवारीपर्यंत 3 दिवस तुळजाभवानीची सिंहासन पूजा बंद राहणार। तुळजाभवानी मंदिर संस्थानची माहिती। 3ही दिवशी तुळजाभवानीच्या पुजारी मंडळासाठी सिंहासन पूजा ही आरक्षित। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये सफला एकादशीच्या मुहूर्तावरती संत मुक्ताईंची मार्गशीर्ष वारी भक्तिभावानं उत्साहात संपन्न। ही वारी परंपरेनं संत मुक्ताईंची सद्गुरू झेंडूजी महाराज पुण्यतिथी वारी अशी म्हणून देखील ओळखली जाते। वर्ध्याच्या कोरामध्ये कृष्णापेठ हनुमान मंदिरामध्ये यात्रा महोत्सव। मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठ्या संख्येनं गर्दी। शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भाविकांकडून सोन्याची गणेश मूर्ती भेट। गणेश मूर्तीची किंमत 12,40,000 रुपये असण्याची ही दाट शक्यता। नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये 10 दिवसात 3,30,00,000ची उलाढाल। 10 दिवसामध्ये 606 घोड्यांची विक्री। सारंगखेड्याच्या घोडे बाजारात चांगलीच तेजी। चंद्रपुरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलचं 22 तारखेला लोकार्पण होणार। मोहन भागवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार। तर 280 कोटी खर्चून 140 खाटांचे रुग्णालय उभारलं जाणार। राष्ट्रीय आरोग्य रँकिंगमध्ये वाशिम हे अव्वल स्थानी, तर उत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉक्टर अनिल कवखरे यांना देखील पहिल्यांदाच या ठिकाणी त्यांनी पहिला क्रमांक पटकावलेला आहे। राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील विविध 30 निर्देशांकांच्या आधारे मूल्यांकन करून यादी जाहीर करण्यात आली। साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीला सुरुवात। शाहू स्टेडियम या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मंडप उभारणीचा शुभारंभ। पुण्यातील धायरीमध्ये राजदंडाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचं अनावरण। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं अनावरण। कराडमध्ये सैन्य दलाच्या शस्त्र प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग। प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। भारतीय सैन्य दलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील विजयाच्या स्मरणार्थ विजय दिवस साजरा होत असतो। जळगाव जिल्ह्यामध्ये 4 नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी नाकारली। गृह विभागानं नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव नाकारल्याची माहिती। गुन्हेगारीची सरासरी 150 पेक्षा कमी असल्यानं नवीन पोलीस ठाणे गरजेचं नसल्याचं गृह विभागाचं म्हणणं। भीमाशंकर मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकांची भाविकांवरच दादागिरी। बुलडाण्याच्या मलकापूरमधील भगत कुटुंबाला सुरक्षा रक्षकांची अरेरावी करत बाहेर काढलं, तर व्हीआयपींच्या नावाखाली 300 ते 500 रुपयांमध्ये दर्शन दिले असल्याचा भगत कुटुंबियांचा आरोप। उत्तर भारतातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका। राज्यामध्ये धुळे, नाशिक, परभणी, सोलापूरमध्ये थंडीची तीव्र लाट येणार। हवामान विभागाचा अंदाज, तर ला निनाच्या प्रादुर्भावामुळे जानेवारीपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहणार। धुळ्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये तापमान 5.5 अंशांवर पोहोचलं। शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्याची मागणी, तर थंडी वाढल्यानं जनावरांची विशेष काळजी घेतली जाते। तिकडे तळ कोकणामध्ये थंडीचं प्रमाण वाढलं। अनेक ठिकाणी शेकोटीचा आधार, दाट धुके आणि गुलाबी थंडी कोकणातील वातावरण पर्यटकांना देखील आकर्षित करत आहे। बुलढाण्यातील लोणार सरोवरच्या जलपातळीमध्ये थंडीत देखील वाढ। वैज्ञानिक संशोधकांसमोर गुढ उकळण्याचं आव्हान, तर कडाक्याच्या थंडीतही सरोवराची जलपातळी वाढत असल्यानं चिंता व्यक्त। साताऱ्याच्या कराडमध्ये लोक न्यायालयामध्ये ऐतिहासिक तडजोड। 1 कोटींचा अपघात विमा मंजूर, तर लोक न्यायालय आणि परस्पर सहकार्यातून तडजोड होऊन पीडित अर्जदाराला 1 कोटींच्या धनादेशाचं वितरण। गोंदियामध्ये नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी जनजागृती रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग। नशा सोडा, जीवन जोडा या घोषणा देत जनजागृती। गडचिरोलीतील अल्लापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचं 20 किलोमीटरचं काम अद्यापही अपूर्ण। 140 गावातील नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास। 4 वर्षांपासून कामाला वेग मिळत नसल्यानं स्थानिकांमध्ये प्रचंड रोष। पुण्याच्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्यानं रुग्णांचे मोठे हाल। गेल्या महिनाभरापासून लिफ्ट बंद असल्याची माहिती समोर।
कणकवलीमध्ये खासगी रुग्णालय बंद असल्यानं उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची मोठी गर्दी. कणकवलीतील नागवेकर रुग्णालयाची तोडफोड केल्यानंतर खासगी रुग्णालय 24 तास बंद ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे सरकारी रुग्णालयामध्ये मोठी गर्दी. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलेलं. महामार्गावरती अनेक ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत असल्यानं वाहतुकीला अडथळा तर वाहनांचा यावेळेस या संपूर्ण वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. शासनानं लवकरात लवकर महामार्गाचं काम पूर्ण करण्याची वाहन चालकांची मागणी. गोंदियाच्या तिरोडामध्ये बालविवाह रोखण्यात यश. तिरोडा पोलीस ठाण्याअंतर्गत चांदोरी खुर्द या ठिकाणी प्रकार घडला. नवरदेव लग्न मंडपात जाण्यापूर्वीच थांबवला आहे बालविवाह. 50,000ची लाच घेताना नायब तहसीलदाराला रंगेहात पकडलं. चंद्रकांत हेडगिरे या नायब तहसीलदारावरती कारवाई तर मंडल अधिकाऱ्याचं थकलेलं वेतन काढण्यासाठी 60,000 रुपयांची लाच मागितली होती. नांदेडमध्ये नायब तहसीलदाराला मारहाण करणारा तलाठी निलंबित. वाळू माफियांवरती कारवाई केल्यानं तलाठ्यानं नायब तहसीलदाराला केली होती मारहाण. रत्नागिरीत एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या 2 बोटींवर कारवाई. पूर्णगड आणि रत्नागिरीच्या समुद्रात कारवाई. गेल्या 10 दिवसातील मत्स्य विभागाची ही दुसरी मोठी कारवाई. वर्धामध्ये दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. नालवाडी शिवारामध्ये नाकाबंदी करून कारवाई तर 4 चाकी आणि दुचाकीवरून दारू साठा जप्त. नायलॉन मांजाविरोधात येवला शहर पोलीस ऍक्शन मोडवरती. पोलिसांकडून बॅनर लावत नायलॉन मांजाविरोधात जनजागृती. बंदी असलेला नायलॉन मांजा वापराल तर थेट पालकांवर कारवाई होणार. बॅनरमधून पोलिसांचा नागरिकांना इशारा. तंबाखू आणि अवैध गुटखा विक्रीविरोधात कराडमध्ये रक्षक प्रतिष्ठान सांगलीचं आक्रमक. पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा रक्षक प्रतिष्ठानचा इशारा. चाळीसगावमधील बेपत्ता मुलीचा गावाशेजारील विहिरीमध्ये मृतदेह सापडला. शाळेतून घरी परतत असताना 9 वर्षीय मुलगी झाली होती बेपत्ता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. भंडाऱ्याच्या खातरोड परिसरामध्ये अपघातांचं सत्र सुरूच. गतिरोधक नसल्यानं वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर. परिसरात तातडीने झेब्रा क्रॉसिंग आणि गतिरोधक बसवण्याची मागणी. बीडच्या आष्टीमध्ये खर्चाला पैसे न दिल्यानं मुलाकडून बापाला लाकडी दांडक्यानं आणि दगडाने मारहाण. मारहाणीमध्ये आरोपी संतोष मोहन सातपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. धुळ्यातील बिजासन घाटात रोजच होणाऱ्या अपघातांची मालिका वाढली. 2 दिवसांपूर्वीच दरीमध्ये सिमेंटचा ट्रेलर उलटल्यानंतर पुन्हा एकदा बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा बिजासन घाटात अपघात. काही काळासाठी रस्त्यावर बटाट्यांचा गोण्यांचा संपूर्ण खच. अहिल्यानगरच्या बोल्हे गावामध्ये दागिन्यांच्या लालसेतून 40 वर्ष महिलेची हत्या. दागिने चोरी करताना आरडाओरडा केल्यानं हत्या केल्याची माहिती. स्थानिक गुन्हे शाखेकडून 4ही युवतींना अटक तर त्यातील 2 मुली अल्पवयीन असल्याची माहिती.